हा आतमध्ये आलोय ना म्हणून कोणत्याही जुन्या मंदिरामध्ये गेला तर दरवाजाच्या दोन्ही साईडला अशा मोठ्या मूर्त्या नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. महालक्ष्मीला जा, वेरूळला जा, कोणत्याही मंदिरामध्ये त्यांना द्वारपाल असं म्हणतात. द्वारपाल म्हणजे काय, गेट कीपर, गार्ड वगैरे असतात. इकडे जी मूर्ती होती ती मुघलांनी तोडली, आता ती बंद बाहेर पडलेली आहे. आता ही एक मूर्ती शैव आणि वैष्णव असे पंथ असतात. एक शाक्त पंथ पण असतो. शैव म्हणजे शिवाला फॉलो करणारे, वैष्णव विष्णूंना फॉलो करणारे, शाक्त म्हणजे देवीला मानणारे, देवी वगैरे असतात त्यांची पूजा करणारे. कोणत्याही विष्णूच्या मंदिरामध्ये म्हणजे वैष्णव मंदिरामध्ये गेला तर तिकडे जे दोन द्वारपाल असतात त्यांचं नाव असतं जय आणि विजय. जे विष्णूंचे द्वारपाल असतात, हे शिव मंदिर आहे त्यामुळे इकडे शैव द्वारपाल आहेत. नॉर्मली शृंगी भृंगी असतात, काल बेताळ सुद्धा असू शकतात. त्यापैकी हा एक द्वारपाल. आता शैव द्वारपाल कशावरून, त्याच्या किरीटामध्ये पाहिला तर मानवी कवटे आहेत दिसल्या, पटपटी डोळे, दात एकदम सुरेख होऊन दिसतं बघा. स्कल्स तुम्हाला तिकडे पाहायला भेटतात असे पूर्ण असे कवट्यांची माळा तिथे तुम्हाला तिथे दिसते. वरच्या साईडला जटा मुकुट आहे. जटा मुकुट काय असतं, मुकुट वेगळा, जटा मुकुट वेगळा. मुकुट म्हणजे असतं ते आणि जटा मुकुट म्हणजे काय, तर जटा असतात, त्या जटेवरती अलंकार लावलेले असतात. कमर मेखला जसा असतो ना तसं, फक्त त्याला ते वरच्या साईडला असं बांधलेलं असतं, ते तुम्हाला तिकडे दिसतं. गळ्यामध्ये सुंदर नाग पण इथे कोरलेला दिसतो आणि त्याच्या बाजूबंदामध्ये रुद्राक्ष आहे. जसा रुद्राक्ष खडबडीत असतो तसा खडबडीत रुद्राक्ष तुम्हाला पाहायला भेटेल. प्रत्येक द्वारपालाच्या हातामध्ये गदा असते. अलंकारिक भाग दिसतो. वरची जी रॉड होती ती मुघलांनी तोडली. कमरपट्टा, कमर मेखला पण सुंदर कोरलेला आहे. जसं सोन्यात कोरता येत नाही तसा दगडामध्ये कोरलेला आहे. हा दगड हार्ड असतो. सगळ्यात कठीण दगडापैकी हा एक दगड आहे. जसा ग्रेनाइट असतो, ग्रेनाइट 1 नंबरवर आहे, 2 नंबरला हा आहे. त्याच्यावरती कार्विंग करणं खूप अवघड आहे. तर तो इथे तुम्हाला दिसेल. आणि इकडच्या साईडला पाहिला, हा जो स्नेक आहे तो मला ओरिजिनलच वाटला असतो.